ओके, टायर साईडला काढलेलं आहे. आता वेळ आहे गिअरबॉक्स काढायची. ही बघा वा, ही दोन्ही कॅलिपर खोललेत मी. त्यानंतर ना सायकलचा गिअरबॉक्स खोललाय. चेन इथलं सेटअप सगळं काढून हे इथं खाली घेतलेलं आहे. आणि हे तर बघा जेवण करतोय मस्त मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय ना? इथं आलो 2 दिवस. भारी वाटतंय ना? तुम्हाला वाटतंय? भारी वाटतंय. तुला रे? एक नंबर दादा, आलास. भारी वाटलं? हो हो, खूप छान वाटलं. ह्याला लय भारी वाटलं. हे 3 दिवस माझी पुलाव जाऊन इकडे वाट बघत बसायचा. आणि ह्याच्या संघ 4 ते 5 दिवस झाले संघाचा या. सॉरी थांबा. उघडायचंय त्याला. बाहेर निघायचंय. कसं चाललंय तुम्हाला सर्वांचं? मजेत आहे ना? बरं आहे ना? 1-2 दिवसापासून थोडं लेट उठतो या. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणतात गणेश भाऊ रोज पहाटे 4ला उठत होता, नंतर 3ला उठत होता, नंतर अचानक काय झालं आणि तुम्ही आता एकदम 8लाच उठताय, 7लाच उठताय. ह्याचा विषय काय सांगतो तुम्हाला? रात्रीच्याला उशीरपर्यंत जागरण खूप जास्त, त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो या. आज काय करायचं आहे ना भाई, आज ही खराब झाली ठीक आहे ना, तर ह्याला मला सगळी टोटल सर्व्हिसिंग करायची. आणि मी सायकलिंग म्हणजे 3 वर्षामध्ये मी पहिल्यांदा आज ह्या गोष्टी सगळ्या आहेत ना, ही सगळ्या गोष्टी मी 3 वर्षामध्ये पहिल्यांदा आज हातानं सर्व्हिसिंग करणार आहे पेट्रोलला. प्रश्न ठीक आहे ना? ChatGPTवरून थोडी माहिती काढली मी. तर त्यानंतर मला समजलं की नाही, पेट्रोलनं जर धुतलं तर जमून जातं आरामात. तर ह्या सगळ्या गोष्टी आज सर्व्हिसिंग करून घ्या. नाही कारण की ही जर बघायला गेलं ना, तर ही चेनच आपली फिरत नाही. ह्या बघा, ही जागची जागेला नुसतं राहतं या. ही मशीन खराब व्हायला लागली या, चेन बी खराब व्हायला लागली या. तर मग आज हे सगळ्या गोष्टी साफसफाई करून घ्यावं. आणि त्यानंतर ना मग तुम्हाला दुसरं मी काहीतरी दाखवेल ठीक आहे ना. जर तुम्हाला सर्वांचा खूप जास्त भारी रिस्पॉन्स भेटतो यूट्यूबला, असा रिस्पॉन्स राहून द्या. तर आता मी जातो आंघोळीला. आता मी आपल्या मित्राच्या घरापाशी या का नाट्यामध्ये ठीक आहे ना, कोकणामध्ये. आता मला जायचं आहे मित्राच्या घरी, तर आज जाऊ मित्राच्या घरी. काल काय मला मित्राच्या घरी शूटिंग करता आलं नाही, तर आज जाऊन शूटिंग करूया. आंघोळ करायला जायचं आहे. चला. हा काय माझ्या पाठी मग रंगबिरंगी काय 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 म्हणकडे गोवाला गेलता काय? गोव्यान आणली या. ओके, कसा काय नाश्ता चालू आहे बघा उपम्याचा. आणि मी एकदम मस्त मध्ये आंघोळ बिंगोळ करून एकदम फुल टू रेडी झालो ठीक आहे ना. हे आपल्या 2 दिवस तुम्ही म्हणत होता गाडीवर तुमच्या संग 2 दिवस करून, तर हा मंथन भाऊ होता. हा पण एक छोटा क्रिएटर आहे आपल्या मनीष भाऊ ठीक आहे ना. आणि हे ह्याचे आहे पण माझ्या आईची एक बहीण आहे, ती पण सेम मला गेलं की असंच पाहुणचार करते. तर मला तुम्हाला बघून मला माझी मावशी आठवते. 5 ते 6 4-5 दिवस झाले कारण आपण भेटून. 4-5 दिवसापासून मला रोज नवीन काय नाही काय खायला, रोज नवीन काय नाही काय हायच मला खायला. तर रोज खातोय नवीन काय नाही काय भारी वाटतं या. पण कोकणामध्ये ना एवढी लोक भारी भेटतात ना, खूपच जास्त भारी भेटतात. मला काय करते, आता मला नाट्यगावामध्ये जायचं आहे आपल्याला. आणि तिथनं मला जाऊन घेऊन यायचं काय माहिती आहे का, पेट्रोल घेऊन यायचं या. अर्धा 1 लिटर पेट्रोल घेऊन येतो. सायकलचं सगळं जाम झालं आहे, सायकलच चालणार नाही माझी नीटकी. चेन मागं रिवर्स फिरत नाही, गिअरबॉक्स अडकून बसतो या. तर मला त्याला सगळं पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं या. ते कसं घ्यायचं स्वच्छ करून मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर सांगून देईल मी. भराडींमधल्या आजी त्या ते त्यांचा व्हिडिओ घेतला होता ना आपण थोडा, मग ती आता मला ह्या इथं भेटल्या. आणि त्यानंतर ना मग त्यांना मला बघितल्या, त्यांना शॉकमध्ये गेल्या. तू इथं काय करतोय म्हणलं, इथंच आहे म्हणलं मी. तर तुम्हाला दाखवतो कंडिशन काय आहे, दाखवतो सायकलची बघा एकदा. अचानकच ह्या पावसानं धडा घातला, एकदम अचानक भाई, एकदम अचानक. आणि मी वाचलोय कशामुळं, हे केळीचं पान आहे माझ्यावरती. सॉरी, मी फपाललोय. काय झालं, माझी झोप पूर्ण होत नाही ना, तर त्यामुळे मी फपालल्यागत बोलतो कधी कधी. आई शपथ भाई, ही बघा पाऊस हो का, ही बघा पाऊस, एकदम जोरदार पाऊस चालू झालोय. आणि मी फक्त हे नारळाच्या पाण्यामुळे वाचलेलो या. ते मला वाटत नाही मी लय उशीरपर्यंत वाचून राहील म्हणून. मला नाही वाटत मी उशीरपर्यंत वाचलं म्हणून. मला असं वाटतं मी टेंटमध्ये पळाला तर भारी का माहिती. अरे पण काही आबाळ नाही ना, काही नाही. पाऊस आला तरी आला कुठनं भाई. माझे कपडे, माझा टेंट, माझा टायवेल सगळं गेलं भिजत. देवा वाचव रे देवा, देवा एवढं हाल नसतं ते करायचं. मी काय वाकडं केलं आहे का बाई? हे बघा बाई, पाऊस एकदम जोरदार. मी नाही अबे यार, असं नाही होऊ शकत. कमी हो ए, चल लवकर भाई. भाई छत्री घेऊन आलाय भाई. मेरे को बचा ले जल्दी, मेरे को बचा ले.
मेरा भाई आ गया, मुझे बचाने के लिए मेरा भाई आ गया, भाई जल्दी आ. भाई वाचलो रे. खतरनाक. पावसानं आधी काही गर्जना वगैरे काही दिले नाही, आभाळ गरजलं नाही, पाऊस म्हणजे काय ढगबीक काय नाही, अचानक आला बाई गेला. तर मित्रांनो, आज आपण ह्या सायकलची फुल सर्व्हिसिंग स्वतः हाताने करणार आहे. कशी करणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. जर तुमच्याकडे सायकल आहे ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. जर तुमच्या मित्राकडे चांगली भारतीय सायकल आहे ना, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. मी बघा माझ्या सायकलची कशी सर्व्हिसिंग करतोय आणि तुम्हाला मी अवस्था दाखवतो सायकलची. बाई काय झाली या, तुम्ही विचारात पडून जाताल की असली अवस्था सायकलची कशी होऊन दिली. ठीक आहे ना, एकदम मी तुम्हाला दाखवतो. ही आहे का ना, ही बघा बघा, ही पाठीमागे फिरत नाही बघा, चेन बाकी लूज पडते या. आणि पाठीमागं अक्षरशः एवढी जास्ती घाण साचून बसली, दाखवतो बघा. ही बघा बघा, ही बघा बघा, सगळी घाण आहे बघा. ही सगळं मातीनं फुल भरलं आहे, मातीनं ना आयलनं सगळं फुल भरलं आहे. ही गेअर सेटअप उतरवणार नाही, टायर खोलणार आहे पाठीमागचं, ह्याला खोलणार आहे हे. आणि चेन बिन सगळी एकदम 1 लिटर पेट्रोलला मी सगळं धुवून घेणार आहे. आणि सायकलची आज सगळ्या हक्की सायकल सर्व्हिसिंग करणार आहे. सायकल एकदम फ्री चालली पाहिजे, ठीक आहे ना. तर लास्ट या फोटो घ्यायला सगळ्यात आधी आपल्याला हा माउंट काढायचा आहे, आखी स्टिक काढायची, मग सायकलला पूर्ण उलटी करायची. हे काढलेलं या, हे दोन्ही पण माउंट आहेत, ह्याच्यावर दोन्ही माझे कॅमेरा बसतात. टेन्शन नको घेऊ, आज एकदम तुला प्रॉपरली ठीक करणार आहे, एकदम प्रॉपरली. सगळ्यात पहिल्यांदा तर हिचं मी टायर काढणार आहे, त्यानंतरनं मी हिचा हा गिअरबॉक्स पडेलला काढणार आहे, त्यानंतरनं पेट्रोलनं एकदम मस्त धुवून घेणार. ठीक आहे ना. त्यासाठी आपल्याला काय काय सामान पाहिजे आज तुम्हाला सांगतो. 14-15चा पाना हा एक नवीन आणलेला आहे, हे जिनट खोलण्यासाठी. ठीक आहे ना. त्यानंतर ना 10-11चा पाना पडलेल्या साईडचा गिअरबॉक्स खोलण्यासाठी दाखवतो तुम्हाला. त्यानंतरनं एक ब्रश कानातली घाण काढण्यासाठी. त्यानंतरनं एक पकड. ठीक आहे ना. त्यानंतरनं ही एक एलंकी पडलेल्या साईडचा गिअरबॉक्सची फिरकी काढताना. बघा मी कसं काम करतोय आता. ओके, टायर साईडला काढलेलं आहे. आता वेळ आहे गिअरबॉक्स काढायची. आणि हे टायर बघा कसं फिरतंय नुसतं, गारा कसं फिरतंय नुसतं, हे नाही का. ओके, ही केबल काढतो आता आधी. हा ओके. ही बघा वा, ही दोन्ही कॅलिपर खोललेत मी. त्यानंतर ना सायकलचा गिअरबॉक्स खोललाय, चेन हिथलं सेटअप सगळं काढून हे इथं खाली घेतलेलं या. आणि हे तर बघा बाई प्रेम आहे बाई, कुठनं पण हुडकते. तुम्हाला कसं काय माहिती रे मी इथं आहे? काय राज कुठनं हुडकते, कशी हुडकते काही सांगता येत नाही बाई, यांचा काही भरोसा नाही, काय भरोसा नाही बाई यांचा. बरं तुम्हाला कसं वाटतंय रे मला भेटून, काय वाटतंय रे तुम्हाला? अरे भाई क्रेजी, जेव्हा असं कानाचा पडदा फाटण्याचा आवाज येतो ना, त्यावेळेस खूप जास्त भारी वाटतं यार खरंच. त्यामुळे म्हणून तू व्हिडिओ बनवायला चालू करा, तुम्हाला पण अशी प्रेमळ लोक भेटत राहतील. बरोबर ना रे? ये एक छोटासा ब्रेक कामाचा. काय कसं चमकवलंय, कसं काढलंय बघितलं एकदम. थांबा तुम्हाला दाखवतो साईडची घाण बघा. तुम्ही सुद्धा तुमच्या सायकलची एकदम घरी बसून सर्व्हिसिंग एकदम अशी करू शकता, एकदम फर्स्ट क्लास नवीन गत. जिथं तुमचा 1000, जिथं तुमचं 400-500 रुपये जातात ना, तिथं तुम्ही फक्त 20-30 रुपयात काम करू शकता घरी बसून सायकलचं. बघा मी खोललेलं आहे, कसं काम केलं बघा, एकदम खटाखटमध्ये काम झालं बघा. गिअर बघा बघा कसं वर्किंग करतं या, एकदम मस्त. आता वेळ आलेली आहे आपल्या ह्या रिमची आणि ह्या गिअरबॉक्सची. ठीक आहे ना. तर हे गिअरबॉक्स एकदम चांगला क्लीन करणार नाही आज. ह्याला तुम्ही बघून घ्या एकदा, ही बघा काय झालं आहे ते नीट बघा. आणि ह्याचं काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो की मी ह्याला कसं स्वच्छ केलं आहे. ह्याची घाण आहे ना सगळी, ती मी हे एक्सापानं काढणार नाही. ज्यावेळेस तुम्ही सायकलचं काम करताय त्यावेळेस असं एक्सापान नक्की तुमच्यापाशी राहून द्या. कणाकणातली घाण काढायची एकदम मस्त, समजलं ना. त्यामुळे हे राहून द्या. जहरीला नाग, एकदम जहरीला नाग मित्रांनी दिला हातात. आता मी प्रँक करणार आहे घरात. आता बघा तुम्हाला दाखवतो.
तुमच्यासाठी काहीतरी आणलंय मी गिफ्ट आणलंय काहीतरी बघायचं का भाई नीट दाखव बघायचं का आवडेल का पण तुम्हाला आवडेल का ह्यांना आवडेल का नाही माहित नाही बघायचं का दाखवू गिफ्ट बघायचंय अरे बापरे नाग या कुठे भेटला ते मित्राला एक ते त्यानं पकडलाय तितक्यात ओरिजिनल नाग आहे एकदम खतरनाक काय माहिती कुठे ए बाबा हा नकोय जेवायला कुठे पकडलास का नागाला हे करतो मी नागाला जोक नाही भाई जाऊ द्या असू द्या भाऊला देऊन का आता नागाची प्रजाती खूप जास्त कमी राहिली आहे तर आपण त्यांना जेवणदान दिलं पाहिजे त्यांना न मारता आपण सर्प मित्राला बोलवून हे त्यांना पकडून त्यांच्या स्वाधीन करून हे नंतर जंगलामध्ये नेऊन सोडता येते ठीक आहे ना तर हे आपण दादाला देऊन टाकू माघारी दादा आपलं नाव काय ठीक आहे आपले प्रसाद दादा आहेत तर ह्यांना हा नाग पकडला तुम्ही केव्हापासून करताय 6-7 वर्ष 6-7 वर्षापासून दादा करते मला आता इतके रस्त्यावर हाक मारून बोलवलं फायनल रिझल्ट बघा कसा आहे एकदम क्लिअर कट गाण काढली का नाही आतमध्ये सगळी आणि एकदम पण प्रॉब्लेम झाला काय माहिती का आवाज येतोय तो प्रॉब्लेम झाला आहे फक्त ठीक आहे तर आता या सगळ्या गोष्टी बसवूया बसवताना मला माहिती मला थोडं डिफिकल्ट होणार आहे पण जशा गोष्टी मी काढल्या त्या मी तशाच गोष्टी बसवणार आहे आता आधीही बसवणार आहे या हेतला गिअर आहे हे ठीक आहे ना तर आधी ह्याला बसवून घेऊ त्यानंतर बाकी जशा काढल्या त्या गोष्टी त्या बसवून घेऊ म्हणजे ते मला सोपं पडेल जरा काय म्हणता चाय प्यायला या शाय बघा माझा तर चांगला राजशाही थाट चालला इकडं मला जाऊ वाटत नाही नंतर माहीत नाही एवढे काय माझी खातरदारी करू नका नाही तुमच्यासारखे माणसं भेटणं आमचं बाकीचं आहे लय मोठं खरं तर सायकल ही सगळी करून रेडी झाली आहे तुम्हाला सांगतो नेमका झालाय काय नेमकं ठीक आहे ना झालंय काय सांगतो मला सायकल तर रेट केलेली आहे जे विषय झालाय का नाही विषय ह्याला माहिती भाई आपदा काय झाली ती तुम्हाला मी सांगतो अरे कॅमेऱ्याची लेन्स थोडी घाण झाली 1 मिनिट ओके हां बिस्किट नको मला तर काय ती पोर कुठे गेलं ती पोर ओके चहा पितच नाही अच्छा मग माझ्यासाठी दूध आहे हा बघ काय पितोस बघ घेऊ ना मी पण चहा पित नाही म्हणलं घेऊ का हा दूध बरं आहे तू पिये 7:12 पे एकदम कार्यक्रम एकदम चकाचक ही बघा कसं एकदम चकाचक सायकल करून टाकली एकदम ही बघा कुठंच घाण दिसणार नाही कुठंच घाण ही बघा एकदम मस्त काय नाही बघा ही आहे का घाण थोडी पण घाण नाही सगळी सायकल मी एकदम चकाट क्लीन करून टाकली समजी सेटिंग वगैरे सगळी लावून टाकली बघा पण मी एकच सांगतो जर गिअरबॉक्स खोलताय ना तर अनुभव असेल तरच खोला या जाम हवा निघलेली आहे हवा टाईट झाली माझी एकदम काय झालं ते सांगतो तुम्हाला मी ठीक आहे ना हे तर बसू द्या आधी मला खोलल्यानंतर ना मला ती सगळं साफ केलं ती बसवाय ना आणि त्यातमध्ये मेन गोष्ट काय झालं जी पेट्रोल होतं का नाही ती पाठीमागचं फिरवीवर असतं का नाही त्या गिअर असते तर त्याला ती गिअरच्या आतमध्ये माझ्या कोणतं पेट्रोल गेलं आणि त्याच्या आतमध्ये जी लॉक असते ना लॉक असते त्या छोट्या बिरिंग असते ती लॉक होतं ती गर लागले वाजायला आता काय होईल आता माहीत नाही अजिबात परत बाद होऊन जाईल माझ्या चुकीमुळे त्यातमध्ये मी पेट्रोल मारून त्याला साफ करायची कोशिश केली जाऊ दे सगळ्या गोष्टी एकदम मस्तमध्ये असा नजारा आहे समोर साईडला बघताय तुम्ही आणि इथं असा आपला हा टेंट आहे आणि ह्या भावाच्या इथं आपण थांबलेलो या ही आपला मंथन म्हणून भाव आहे ठीक आहे ना आणि ह्याच्या इथं थांबलेलो आहे आता उद्या सकाळ आपल्याला पुढे निघायचं आहे जैतापूरकडल्या साईडला जैतापूरवाल्यानं तुमचा भाव तुमच्या इकडे यायला लागलेला आहे स्वागत करा मस्तमध्ये फुलाचा हाराचा गुच्छ बिच्छ एकदम मोठं लावून ठेवा रस्त्या इकडलं ढोल ताशाच्या गजरामध्ये आम्हाला स्वागत करून टाका तर मित्रांनो आता चालू आहे आमचं जेवण दिवसभर सायकल ठीक करून पाक थकून गेलो होतो मगाशी थोडा आराम केला लोक आलते त्यांना भेटलो आता जेवण चालू आहे जेवण करतोय मस्तमध्ये कसं वाटतंय तुम्हाला भारी वाटतंय ना इथं आलो 2 दिवस भारी वाटतंय ना खूप छान वाटतं तुम्हालाच वाटतंय भारी वाटतंय तुला रे 1 नंबर दादा आलास भारी वाटलं आणि हो खूप छान वाटलं ह्याला लय भारी वाटलं हे 3 दिवस माझी पुलाव जाऊन इकडे वाट बघत बसायचा आणि ह्याच्या संघ 4 ते 5 दिवस झाले आहे संघाचं या हे दोन आता एकदम मस्तमध्ये ह्याला पण भारी वाटतंय मी थांबलो इथं मला पण भारी वाटतंय सायकलचं काम सगळं करून घेतलं आज स्वतःनं केलं आता जेवण करतो उद्या सकाळी निघायचं आहे पुढं आपल्याला उद्या निघायचं होळीकडल्या साईडला पुढला व्हिडिओ क्रेझी होणार आहे खूप जास्त जेवण करतो वाटाणा डाळ आहे कोबी ना कोबी आहे आंबा आहे पापड्या द्या
मला रोज जेवायला भारी भारी असते. कोकणात मला कधीच उपाशी मरत नाही. रोज चांगलं चांगलं भेटतं. आय काय म्हणते माहिती आहे का, तुझं बघून आमच्या तोंडला पण सुटतं. ती सगळ्या गोष्टी द्या. जर व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.